तो फिलहाल सोलापुर ग्राम दैवत सिद्धेश्वर मंदिर जन्मस्थान के यहाँ पे हे सिद्धारामचं जन्मस्थळ काय हे पुन्हा काय केलं त्यांनी गुरुदाखत ते कुठं गुरुभेटीजवळ गेलो होतं. गुरुभेटीजवळ गेल्यानंतर ते श्रीचं मल्लाई आलाय. मल्लाईचं भेट झालाय त्या महादेवचं भेट झाल्यावर त्यांनी काय म्हटलं आहे ते अन्न मसर मागितलं त्यांनी भात आणि दही ते मागितल्यावर काय ना ते पळत घरी आलाय. घरी येऊन ते आईला बोललाय. त्याने मुख होता. त्याने काय होतं अगोदर मुख होता. आईला काय विचारलंय मला हे पाहिजे म्हटल्यावर त्याने आईला बोललाय. आई काय म्हणालाय काय आबा माझं बोलला का आता बोललाय म्हणून काय त्यांनी खुश झाल्यावर त्यांनी सगळं काय ना करून दिलं त्याला. त्यांनी माघारी गेलं. तिथं माघारी गेल्यानंतर ते मल्लाय काय ना गायब जाऊन त्याने तसंच घरी परत आलं नाही. त्यांनी परत त्याला हुडकत कुठं सिरसारला गेलाय. सिरसारला जाऊन ते कमरी मठात उडी हाणायला गेल्यावर काय मल्लाय ते महादेव येऊन त्याला धरलाय. अच्छा महादेव येऊन धरल्यावर त्यांनी काय म्हटलंय मला तुला काय पाहिजे सांग म्हटल्यावर त्यांनी म्हटलंय मला काय नाही तू मला पाहिजे सतत माझ्याजवळ तू राहायला पाहिजे. त्यावेळी त्याने काय म्हटलं तू येतो चल म्हणून काय इथं सिद्धारामजवळ तुझं रक्षण मी करतो. रक्षण केल्यावर काय झालं त्यांनी पुन्हा इथनं काय झालंय ते समाधी घेतलं. तिथं त्या मंदिरात समाधी घेतलाय. ते सिद्धेश्वर मंदिरमध्ये समाधी घेतलंय. हे जन्मस्थळ ते समाधी घेतलाय. ओके. समाधी घेऊन काय ना त्यांनी काय महादेवला काय मागितलंय माझं 11 महिने माझ्याजवळ राहून 1 महिने फक्त काय कुठं शिरसाला राहते. त्यांनी 11 महिने त्यांनी मागितलं माझ्या सोलापूरच्या लोकांना माझ्या भक्तांना उपाशी मरायचं नाही सगळं मला दे. त्यांनी महादेवाने त्याला सगळं आशीर्वाद दिला. त्याने तुझ्या ह्याच्यानं कोणी हे करत नाही बाबा तू उपाशी मरत नाही. कोण बी असू दे गरीब असू दे काय कोण बी असू दे तू मरत नाही चांगलं ह्याच्याने आहे म्हणून एवढं हे काय केलं त्यांनी. अच्छा तिथं समाधी घेतल्या.